सर्व पत्रकार बांधवांचं एकदम लास्ट मोमेंटला आपल्या सर्वांना निमंत्रण वेळ सांगितल्यानंतर देखील आपण सर्वजण उपस्थित झालात, त्यासाठी मी सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपलं स्वागत देखील या ठिकाणी करतो। निलंगा नगरपालिकेची निवडणूक, हे निवडणुकीला घेऊन राजकारण होणं अपेक्षितच आहे, पण या राजकारणामध्ये एकमेकांना वेटीस धरणं हे समजू शकतो, पण निलंग्याच्या जनतेला वेटीस धरणं हे अत्यंत चुकीचं आहे। खरं तर मी कोणत्याही विरोधकांनी केलेल्या विषयावर कधीही त्याचं उत्तर देत नाही, हा माझा मूळ स्वभाव आहे। आज देखील मी विरोधकांनी जे गोष्टी बोलल्या त्याच्यावर मी उत्तर देणार नाही, पण वस्तुस्थिती आणि कशा पद्धतीने एखाद्या वस्तुस्थितीला मोडायचं, तोडायचं आणि जनतेला वेटीस धरायचं हा चेहरा समोर त्या ठिकाणी आलाय। आम्ही बाळासाहेबांनी प्रवास करत असताना, बाळासाहेबांनी प्रवास करत असताना वचननामा लिहिला, त्यामध्ये बाळासाहेब आपलं वचननामामध्ये एक मुद्दा राहून गेला होता। आमच्या वचननामामध्ये एक मुद्दा राहून गेला होता, तो मुद्दा आता आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे। आमची नगरपालिका आल्यानंतर कधीही निलंगा शहरामध्ये निलंग्याचा व्यापार बंद होणार नाही, अशा प्रकारचं बंद जर पुकारलं कोणी, त्या बंदला नगरपालिकेचा विरोध असणार आहे। लोकशाहीमध्ये अनेक मार्ग दिलेले असतात, पण जनतेला वेटीस धरून असं बंद आम्ही तरी कधीच पुकारणार नाही, पण ज्यांनीही असं बंद पुकारतील अशा बंदला आमची नगरपालिका कधीही साथ घालणार नाही। हा आमचा वचननाम्यातला एक मुद्दा आमचा वाढला, बरोबर बघायचं, कारण आपण नगरपालिका लोकांच्या सेवेसाठी करतो। एखादा विषय असेल, काही असेल, कारण अनेकदा आपण मला 20 वर्षाच्या राजकारणात आपण पाहिलेलं आहे, मी बंदला कधी साथ दिलेली नाही आहे। संभाजी पाटीलनी कधी कोणता बंद पुकारला आहे असं तुम्हाला मागच्या या 10-15 वर्षामध्ये कधीच पाहायला मिळणार नाही। कुठेही काही हो, महाराष्ट्रातल्या कोणत्या कानाकोपऱ्यात काही घडलं, ते इथल्या व्यापाऱ्यांवर कुणीतरी कोणत्या तरी भागामध्ये काहीतरी करतो। निषेध करायला पाहिजे का? निषेध निश्चित करायला पाहिजे, विरोध करायला काय? आपल्याला संविधानाने वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार दिलेले आहेत। आपण बंद करणं, इथं संविधानावरचा अभ्यास असणारे अनेक मंडळी आहेत, कुणाच्या अधिकारावर गदा आणणं हे संविधानाच्या विरोधात आहे। आणि आज तुम्ही एक सर्वसामान्य माणूस असेल, भाजी विक्रेता असेल, फळ विक्रेता असेल, छोटा व्यावसायिक असेल, सर्वसामान्य व्यापारी असतील, यांच्या अधिकारावर तुम्ही गदा आणलाय, त्यांचं नुकसान त्या ठिकाणी केलंय। सन्माननीय न्यायालयाचा देखील अशाच प्रकारचे सूचना आणि आदेश न्यायालयाचे त्या ठिकाणी आहेत। कुठं एखाद्या प्रॉपर्टीचं नुकसान होतंय, काय होतंय, हे जो बंद पुकारतो त्याच्या पैशातून वसूल करायचं असे आदेश सन्माननीय न्यायालयाने दिलेले आहेत। हे नुकसान निश्चितपणे निलंग्यातील जनता, व्यापारी येणाऱ्या 20 तारखेला, माझं आव्हान आहे आपल्या सर्व व्यापारी बांधवांना, सर्व गाडीवाले असतील, सर्व भाजी विक्रेतेवाले असतील, सर्वजण जे असतील, निलंग्यातले व्यापारी असतील, ज्यांचं नुकसान ह्या चुकीच्या पद्धतीच्या स्वतःच्या राजकीय पोटी बंद पुकारलंय, त्यांनी 20 तारखेला मतदानारूपी आपलं मत व्यक्त करून ह्या नुकसानाची भरपाई व्यापारी करतील, हे मला आपल्याला खात्री आहे। काय घडलं, काय नाही, हे फक्त निलंग्याच्या नागरिकांना माहिती असं नाही, पूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी याची माहिती आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते राज्याचे प्रमुख आहेत,
निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे, स्वायत्त संस्था आहे. आपण अशा संस्थेवर अशा ज्युडिशरी, त्यांना एक प्रकारे ज्युडिशरीचा अधिकार असल्यासारख्या ह्या सर्व संस्था आहेत. अशा संस्थेबद्दल त्यांनी दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय निश्चितपणे त्याला समर्थनात आमच्या सरकारने तरी केलेलं नाहीये. आपल्याला त्याच्याबद्दल जे मत व्यक्त करायचं असते ते मत व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे माध्यम आपल्याला समोर आहेत. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नाराजगी व्यक्त केली. जे घडलं ते चुकीचं घडलंय असं त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं. आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या विषयाला घेऊन त्यांच्या उच्चस्तरीय जे समिती असती त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टी रिप्रेझेंटेशन करणार असं वक्तव्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. महाराष्ट्राचा निवडणूक आयोगाची च्या बदल त्यांनी केलेल्या कृत्याच्या बदल मला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कालच्या स्टेटमेंटमध्ये जर आपण पूर्ण जर पाहिलं, या सर्व गोष्टीचा विरोध हा शब्द मी वापरता येणार नाही, हे चुकीचं घडलंय, ह्याला आम्ही समर्थनात नाही. अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी चुकीचं घडलंय असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केला. आणि निवडणुका व्हायला पाहिजेत. 24 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका रद्द झाल्या, 204 ठिकाणी खालच्या प्रभागातल्या निवडणुका रद्द झाल्या. ह्याबद्दलची सविस्तर माहिती, हे होणं चुकीचं आहे, हे किती विरोधात आहे, हे महाराष्ट्रातल्या 288 आमदारांपैकी निलंग्याच्याच आमदारांनी त्यांना सांगितलं. हा उल्लेख निवडणुका व्हायला पाहिजे, टायमावर व्हायला पाहिजेत, लोकांचा वेळ गेला, सर्व गोष्टी त्या ठिकाणी गेल्या, जनतेला वेटीस धरलं चाललंय. हा विषय 288 आमदारांपैकी एकाच आमदारांचं त्यांनी नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं की या आमदारांचा रात्री फोन आला की सर्व निवडणुकींसाठी सज्ज आहे. 24 पैकी 2 नगरपालिका अशा आहेत की त्याच्या आरोनी असं स्टेटमेंट दिलंय की निवडणुका वेळेवर होणं योग्य आहे. जर निवडणुका पुढे ढकलल्या हे चुकीचं होईल असं फक्त 2 नगरपालिकेने त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यातली एक नगरपालिका म्हणजे निलंगा आहे. अधिकृत त्याच्यातली जी कॉपी आहे निवडणूक अधिकाऱ्याची ती मी आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोच करेल. काही जणांमध्ये काँग्रेस पक्षाचं पूर्वीपासूनचं एक धोरण आहे चुकीचा नॅरेटिव्ह सेट करायचा. ते करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. जसं लोकसभेच्या वेळेस संविधान बदलणार असा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, संविधान खतरे में असा हे करायचा प्रयत्न केला. त्यापूर्वी तर मुस्लिम विरोधी भाजप आहे असा नॅरेटिव्ह सेट केलेला आहे. त्याचसोबत आता देखील आपण की निवडणूक कशा पद्धतीने मॅन्युक्युलेट, म्हणजे महाराष्ट्राचा निवडणूक आयोग हा निलंग्याच्या आमदाराच्या शब्दावरच चालतोय आणि त्यांच्या शब्दावर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. मला यावर एकच सांगायचं आहे की एक तर ते जनतेला ज्यांनी हे अशा प्रकारचं बंद पुकारलंय, एकतर ते जनतेला मूर्ख समजत असतील किंवा दुसरा विषय म्हणजे ते स्वतः मूर्ख असतील. व्यापाऱ्यांना माहिती आहे, सर्वसामान्यांना माहिती आहे की काय महाराष्ट्रात घडलंय, फक्त आपल्याकडे घडलंय असं नाही. आपल्या येथील शाहीर नावाचे 2 बंधू यांनी त्यांचा अर्ज भरला होता. अर्ज काही कुणी जाणीवपूर्वक रद्द केला असं देखील नाही. अर्ज रद्द होण्याचे कारण असे आहेत की रिटर्निंग ऑफिसर अर्जामध्ये काही गोष्टी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमचं यादीमधला क्रमांक, तुम्ही दिलेल्या जे तुमचे सूचक असतात त्यांचा क्रमांक, आणि त्याच्यातली सर्वात महत्त्वाची जी बाब असते की जी तुम्ही माहिती देतात तिथं तुम्हाला स्वतःला सही करावं लागते की जी माहिती आम्ही देतो ती पूर्ण आहे. तर
जे उमेदवारांनी अर्ज भरला होता त्याच्यामध्ये त्यांनी सही कुठंच केलेली नाही आणि रिकामा अर्ज दिलेला आहे, कुठंच सही नाही, अर्ज रद्द झाला. मग अर्ज रद्द झाल्यावर म्हणजे ही अशीच केस, मी ही निलंग्यातली केस सांगतोय, प्रत्येक ठिकाणी वेगळी केस असेल. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असे अर्ज रद्द झाले असे मंडळी कोर्टात गेले. कोर्टाला निवडणूक आयोगाच्या गोष्टी बाइंडिंग नसतात, कोर्टाच्या गोष्टी निवडणूक आयोगाला बाइंडिंग असतात, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. ज्याचा अर्ज रद्द झाला त्याच्यासाठी अपील करण्यासाठीच जी जागा आहे ते म्हणजे कोर्ट, सुपर ऑथॉरिटी. कोर्टाला तुम्ही डायरेक्शन देऊ शकत नाही की तुम्ही आजच निर्णय द्या. काही ठिकाणी म्हटले की 23 तारखेला चिन्ह वाटप आहे, शेवटचा दिवस आहे, कोर्टाचे आदेश आहेत, तुम्ही आम्हाला बाइंड करू शकत नाही. निवडणूक आयोग वेगळा, आमचे जे निर्णय असतील हे त्यांच्यावर बंधनकारक असतात, त्यांचे निर्णय आमच्यावर बंधनकारक नसतात. कोर्टाने तारीख दिली 25 आणि सांगितलं की 25 तारखेपर्यंत तसे सूचना सन्माननीय कोर्टातून ज्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्याला येतात त्याला फॉलो करावं लागतात, त्याच्याप्रमाणे चलावं लागतं. सूचना माननीय कोर्टाचे निवडणूक अधिकाऱ्याला आले 25च्या नंतर तुम्ही चिन्ह वाटप करा, आणि कोर्टाने या दोघांचे अर्ज त्या ठिकाणी फेटाळले. कारण म्हटले अरे, आणि माझी विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांना, आता परत विरोधक म्हणतील या शाहीर बंधूंना पण संभाजी पाटीलनीच सांगितलं कोर्टात जावा, त्यांनीच त्यांना ठरवून ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या आणि कोर्टाने पण जे निर्णय दिला, मी कोर्टाचा सन्मान ठेवून बोलतो, पण पुढचे लोक संविधानाचा सन्मान ठेवत नाही. हे लोक इथपर्यंत देखील म्हणायला पुढं मागं बघणार नाही, कोर्टाला देखील डायरेक्शन ह्यांनीच देतात असं देखील बोलायला. कारण निवडणूक आयोग पण तशाच प्रकारची एक संस्था आहे की त्याच्यावर कुणी बोलत नाही, टीका टिप्पणी करत नाही. आणि आपल्याला ज्यावेळेस कोर्टाचे आदेश 25 तारखेचे आले, 25 नंतर कोर्टाने फेटाळलं, 26ला त्या ठिकाणी निर्णय झाला. निवडणूक आयोगाने असा स्टँड घेतला पूर्ण राज्यभरामध्ये की त्यांनी त्यांच्या प्रोग्रामला स्टिकअप राहिले. म्हणजे माझी ही विनंती आहे, जरा बारकाईने ऐका, जनतेला वस्तुस्थिती माहीत होणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने त्यांनी जो कार्यक्रम पत्रिका काढली होती त्या गोष्टीला त्यांनी स्टिकअप राहिले. 23 तारीख ही लास्ट डेट आहे आणि नॅचरल जस्टिस खाली ज्यांचे निकाल 23च्या नंतर आलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सेपरेट कार्यक्रम काढला. कारण त्यांना जो 3 दिवसाचा जो विड्रॉलचा टाइम असतो तो त्यांना मिळाला नाही. आणि समजा जर त्यांनी विड्रॉल केले असते त्या प्रभागात किंवा त्या अध्यक्षपदासाठी दुसरे कुणी इतर लोक विड्रॉल करू शकले असते किंवा त्यांचा फॉर्म राहिला असता. ह्या गोष्टी त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी सांगितले की नॅचरल जस्टिस एखाद्या माणसाचा आपल्याला काढता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना विड्रॉलचा जो नियमानुसार जो 3 दिवसाचा कालावधी मिळाला होता तो त्यांना मिळाला नाही. त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रासाठी पुढे ढकलला. फक्त कुठं की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ऑब्जेक्शन्स 23 तारखेच्या नंतर आलेत. एक नगरपालिकेला 22ला त्याच दिवशी सेम डेला निर्णय झाला, 22 तारखेला निर्णय झाला, त्या नगरपालिकेचं आलं. पण 22च्या नंतर एक 23ला झालेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये जिल्ह्यातल्या अशा 2 नगरपालिका आहेत, तिथं देखील असाच निर्णय झालेला आहे. ह्याच्यावर असं हे आपल्याला का सांगणं आहे की त्यानंतर 26ला प्रक्रिया चालू झाली, आपल्याकडे एक देखील विड्रॉल नव्हता. निवडणूक आयोगाने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती. हा जो निर्णय, जो आदेश त्यांनी 29 तारखेला काढलेला आहे, ज्याच्यामुळे सर्वांना वेटीस धरलं गेलं, तो 29 तारखेला असा आदेश काढला की 23च्या नंतर झालेल्या प्रत्येक ठिकाणी स्टे, आणि 23ला आदेश काढून तेवढ्या निवडणूक आयोगाने पूर्ण निर्णय नाही दिला, त्यांनी त्याच्यामध्ये अर्धावट निर्णय दिला. त्याच्यामध्ये आम्ही ती मागणी केली की तुम्ही 23च्या नंतर जे निर्णय घेतले त्याच्यामधलं शुद्धीपत्र काढणं गरजेचं आहे. ज्यांचे अर्ज व्हॅलिड झाले त्या भागात काय करायचं आणि ज्यांचे अर्ज इनव्हॅलिड झाले त्या भागात काय करायचं. आणि निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दलचं कोणतं स्पष्टीकरण दिलं नाही. त्यांनी स्पष्ट एकाच गोष्टीवर स्टिकअप झाले, 23 पासून कोणते निकाल आले त्या निवडणुका पुढे ढकलण्यात.
निवडणूक आयोगाने ते 29 तारखेला पत्र काढलं. 29 तारखेला पत्र काढलं. 29 तारखेला पत्र काढून सर्व आरओला, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 30 तारखेला व्हीसी ठेवली आणि त्या व्हीसी मध्ये निवडणुका घेऊ शकतात का, निवडणुकीसाठी सज्ज आहे का, हा रिपोर्ट त्याच्यामध्ये द्यायचा होता आणि त्या रिपोर्टवर निर्णय होणार होता. मला देखील 29 आल्यानंतर मी वाट बघत होतो. दुपारी 11-12 वाजता व्हीसी झाली, 12 वाजता व्हीसी झाली. मी बाळासाहेब जवळ बसलो होतो. माझ्या मोबाईलमध्ये 30 तारखेचा अजून देखील मेसेज आहे. 30 तारखेला आमची दुपारची सभा होती. आम्ही दोघं बसलो होतो. लक्ष आमचं सभेकडे होतं, पण अर्ध लक्ष आमच्या निकालाकडे होतं. त्याच्यामध्ये त्या व्हीसी मध्ये लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की आमच्या जिल्ह्यामध्ये निलंगा स्पेसिफिक करून त्यांनी सांगितलं, निलंगा या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज झालेले, मतपेट्या तयार आहेत, मशीनवर आमचं लेबलिंग लावून तयार आहेत, आमची पूर्ण टीम सज्ज आहे. मी एखाद्या सुपर क्लास 1 अधिकाऱ्याबद्दलचं एखादा वक्तव्य करतो, हे चुकीचं नाहीये. त्या व्हीसी मध्ये लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट मांडलं की पूर्ण आमची निलंग्याची यंत्रणा सज्ज आहे आणि निवडणुका पुढे नेणं हे योग्य नसणार आहे. निवडणुका वेळेवरच घ्यायला पाहिजे असं आपलं मत ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी मांडलं त्यावेळेस मला ह्या गोष्टीचा आनंद झाला. मी जागेवरून उठलो. मी बाळासाहेबांना गळ्याला लावलं. बाळासाहेबांना म्हटलं, वा बरं झालं आपलं, आता चला म्हटले आपण पुढे लढायला. आणि यानंतर आम्ही पूर्ण तयारीने, पूर्ण ताकदीने, पूर्ण सभा त्या ठिकाणी केली. आपण सर्वजण साक्षीदार आहात. दुसऱ्या दिवशी रॅली केली, रॅलीची तयारी केली, रॅलीची घोषणा केली, रॅलीमध्ये सर्वजण राहिलो. आणि मला रात्री मी ज्यावेळेस हे सर्व प्रक्रिया, ज्यावेळेस 30 तारखेला संध्याकाळी निवडणूक आयोगाने प्रत्येक आरओला अशा सूचना दिल्या की बाबा आता तुम्ही जो पाठवलेला रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आम्ही मान्य करणार नाही. ह्याच्याबद्दलचं म्हणजे निलंगा निवडणूक अधिकाऱ्यांनी काय म्हटलं, निवडणुका घेण्यास तयार आहे, तुमचा हा रिपोर्ट मान्य होणार नाही, तुम्ही रिपोर्ट बदलून पाठवा, रिपोर्ट बदलून पाठवा असा प्रेशर निवडणूक आयोगाने तुमचं चुकीचा रिपोर्ट आलेला आहे. ज्या ज्या भागात ज्यांनी सांगितलं की निवडणुका घेण्यास आम्ही तयार आहे, हे असं चालणार नाही, असं त्यांच्यावर प्रेशर त्या ठिकाणी होतं. हे कधी झालं? 30 तारखेला संध्याकाळी. आणि त्याच माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं बोलणं झालं. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी पूर्णपणे निवडणूक आयोगाला ह्या बाबतीमध्ये कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की देशामध्ये असं कुठं घडलं नाही, चुकीचं घडलंय, चुकीचं घडलंय, ह्या गोष्टीला तुम्ही असं जर केला ते चुकीचं राहणार आहे. तीव्र नाराजगी व्यक्त केली. आणि त्यांनी राज्यातल्या प्रमुख काही जे आमदार आहेत ज्यांच्या भागामध्ये निवडणूक आहेत त्यांना तातडीने मुंबईला बोलवलं. रात्री 12:30-1 वाजता ज्यावेळेस साहेबांशी बोलणं झालं, मी म्हटलं माझ्याकडे इथली जबाबदारी आहे. त्यांनी म्हटलं तू थांब, अरविंदला पाठवून दे. अरविंदांनी तिथले प्रसाद लाड असतील, दरेकर साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे आमदार सकाळी निवडणूक आयोगाच्या समोर 10 वाजता जाऊन, काल 1 वाजता जाऊन बसले. आणि 1 वाजता बसून हेच पूर्णपणे जसं एखादा दबाव असतो निवडणुकीमध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये एखादा संस्था त्याचं प्रेझेंटेशन सकाळी 10 वाजताचा वेळ आपल्याला दिला, कधी 1 तारखेला ते प्रेझेंटेशन ते घेऊन, आपल्या जिल्ह्याचं प्रेझेंटेशन घेऊन, आपली भूमिका घेऊन अरविंद प्रसाद लाड यांच्या उपस्थितीमध्ये आणि 7-8 आमदार तिथं एकत्रित ताकदीने बसले. पूर्णपणे निवडणूक आयोगाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचा देखील त्यांच्यावर तेच होता की चुकीचं करू नका, चुकीचा संदेश जाईल, चुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाईल. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहेत. मुख्यमंत्री महोदयांना प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये संविधानाला अधीन राहून बोलायचं असतंय, मांडायचं असतंय. ती स्वायत्त संस्था असताना मुख्यमंत्री महोदयाने पूर्णपणे संविधानाला अधीन राहून त्यांनी वक्तव्य केलं. ती जर संस्था जर स्वायत्त संस्था नसती तर त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयाचं फार वेगळं राहिलं असतं. त्यांनी त्या संस्थेचा सन्मान केला आणि नाराजगी व्यक्त केली. रवींद्र चव्हाण साहेब आमचे भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी त्याच्यावरचं पत्र
जे मुख्य निवडणूक आयोग दिल्ली आहे त्यांना त्याचं पूर्णपणे प्रेझेंटेशन पूर्णपणे त्या ठिकाणी पाठवलं. 24 नगरपालिका रद्द होणार आहे, 204 जागेंवर आक्षेप, तिथल्या निवडणुका परत होणार आहेत. हे होणं चुकीचं आहे. ह्याचं प्रेझेंटेशन एका पद्धतीने आम्ही इमिजिएटली, ही कालची प्रक्रिया आहे, दिल्लीला निवडणूक आयोगाकडे आमच्या पक्षाच्या वतीने निवडणुका वेळेवर घ्यायला पाहिजे, जनतेला वेटीस धरू नये, आम्ही दिल्लीला त्या ठिकाणी प्रेझेंटेशन इमिजिएटली पाठवलं. एकीकडे ह्या विषय होत असताना संविधानाने आपल्याला दिलेला जो परत एक अधिकार आहे, एखाद्या गोष्टीकडे मुख्य ठिकाणी आपण अपील करावं, आम्ही आमच्या माध्यमातून ॲडव्होकेट इरपतगिरींच्या माध्यमातून आम्ही जे अपील केलं, कसं निवडणूक आयोग चुकीचं आहे, ही काल तातडीने ज्यावेळेस ही परिस्थिती चालू होती, आम्ही तातडीने हायकोर्टामध्ये प्रतीक इरपतगिरी म्हणून जे आमचे वकील आहेत त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन कोर्टामध्ये देखील केलं. ह्या आपल्याला दिलेले अधिकार आहेत संविधान. हा देश जो चालतो हे कुणाच्या मनमानीमुळे नाही चालत. हा देश चालतो संविधानावर चालतो, संविधानाने दिलेल्या अधिकारावर चालतो आणि त्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने कृत्य करायला पाहिजे असं मला वाटतं. जे निलंग्यामध्ये काल संध्याकाळी घडलं, ज्या पद्धतीने संविधानाचे बदल आणि मुख्य निवडणूक आयोगाबद्दल वक्तव्य करण्यात आलं, मी त्याचा निवडणूक आयोगाबद्दलची तीव्र नाराजगी व्यक्त करतो. आम्ही त्यांच्या समर्थनात नाहीये. फार चुकीच्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे बोललं ते योग्यच बोलले. पण मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो, ह्यासाठी तुम्ही जनतेला वेटीस धरणं, तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुम्ही आमदाराला टार्गेट करून, मला टार्गेट करा ना, पण थेटपणे अशा पद्धतीचं जे वक्तव्य झालं, मी कुणा व्यक्तीचं नाव घेत नाही, पण ज्यावेळेस हमीद शेखने हरामखोर असे शब्द वापरावं का हो? हे शब्द कुणाला वापरले मला अजून मी ते एकदा बघणार आहे. तुम्ही पाण्याची शांतता असते ना, तुम्ही खळखळत पाण्याच्या जवळ जावा, पण शांत पाण्याच्या जवळ जायचं नसतंय कधी. आपल्याला लहानपणीपासून शिकवलेलं असतंय. संभाजी पाटलाचा खळखळत नाही हा शांतपणा आहे. जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करू नका, ती खोलाई काय आहे ती तुमच्या लक्षात येणार नाही. असे शब्द, हरामखोर, अजून काय काय शब्द वापरले, हे असं वक्तव्य बरोबर नाहीये. काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेले शब्द, मला खरं आठवण स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आली आणि दोन नेतृत्वातला मला फरक जाणवला. अमित देशमुख आणि विलासराव देशमुख साहेब, मी काल त्यांच्यासोबत दिलीपराव देशमुख साहेब आणि धीरज देशमुख हे आम्ही एका व्यासपीठावर होतो. त्या व्यासपीठावर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी गोडवे गायले की लातूरची संस्कृती एवढी चांगली आहे, लातूरमध्ये काही आम्ही सर्वजण असलं तर विकासाच्या मुद्द्यावर समन्वयाने आम्ही कोणत्या मुद्द्यावर एकत्रित येतो, सगळ्या गोष्टीचं त्यांनी गोडवे गायले. आपण असं बोलायचं आणि पुढचे जे आपले नेते आहेत ज्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यांनी असं वक्तव्य करायचं. माझं माननीय दिलीपराव देशमुख साहेबांना, कारण त्यांच्या खालचे जे दोघं आहेत त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही किंवा त्यांना ती समज आहे माहीत नाही. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण का आली? त्या काळामध्ये त्यांनी जो जिल्हा अध्यक्ष दिला होता ते झवर काकासारखा जिल्हा अध्यक्ष दिला होता. आपल्याला आठवत असेल की त्यांनी ज्या पद्धतीने सुसंस्कृतपणा कशाला म्हणतात, संविधानाचा सन्मान कशाला म्हणतात, ह्या गोष्टी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी तशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी देऊन त्या ठिकाणी केला होता. आणि आज अमित देशमुखनी अशा पद्धतीचं, ते म्हणतात ना की फडफडत जो दिवा बुजणार असतो तो शेवटी फडफडतो. हे काँग्रेसचं फडफड नाही, विजण्याची तयारी आहे, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. आणि मी काल भाषण ऐकलं हमीदचं, माझ्यासोबत 10-15 वर्ष काम केलं. मला कधी हे अपेक्षित नव्हतं. निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी संयम ठेवला, विचारिक मुद्द्यांवर बोललो.
सर्वात मोठा अहंकार हा रावणाचा होता. असं म्हणतात की सर्वात मोठा अहंकार जो कुणाचा होता हा रावणाचा होता. पण ह्या माणसाच्या अहंकारापुढं मला रावण देखील छोटा वाटत होता असं मला दिसलं. एवढा अहंकार. हा अहंकार कशाचा? अमित देशमुखाच्या बळावरचा, कुणाच्या बळावरचा, कशावरचा? फक्त राजकारणामध्ये आपलं कसं चालल ह्याच्यातून निवडणुका कशा पुढे घेतील. आणि इथं बसलेत बाळासाहेब, हे सगळे आम्हाला माहिती आहे, विसरू नये. मला असं मी जे बघितलं काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला, की तो समाजाच्या काही जे काही परंपरा आहे तो पाळतो. प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं ह्याबद्दल आम्ही आणि इतरांनी त्याच्याबद्दल देखील सन्मान ठेवायला पाहिजे. आपला स्वतःचा आपण स्वतःच्या धर्माबद्दलचं प्रेम राहणं हे चुकीचं नाही आहे, पण इतरांबद्दल इतर धर्माबद्दल कधीही चुकीचं द्वेष भावना राहू नये हे मला वाटतंय. आणि तो पालन करतो. इथं आमचे काही मुस्लिम पत्रकार बांधव आहेत. मला वाटत होतं त्या काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये बाकीच्यांना काही कळत नाही, संविधान कळत नाही, बोलायचं कळत नाही, काही अक्कल नाही. पण ह्या माणसाला किमान मी एवढ्या दिवसातून बघितलेले कायद्याचा चांगला अभ्यास आहे. कागदोपत्री न्यायालय कसं असतंय, कोर्ट कसं असतंय ह्याचा पूर्णपणे अभ्यास आहे. माझं काँग्रेसच्या अध्यक्षाच्या उमेदवाराला माझं त्यांना म्हणणं आहे की तू मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता आहे, समाजात मुस्लिम धर्म तू पालन करतो. तू काल त्यांनी जे वक्तव्य, मी तू म्हणण्यापेक्षा बघा आमची एवढी आम्हाला असं वाटतं आम्ही त्यांनी जे वक्तव्य केलंय, आमच्यामध्ये भगवद्गीता ही सर्वात मोठी आमची धर्म आम्ही हे मानतो. त्यांनी कुराणवर हात ठेवून सांगावं की जे त्यांनी वक्तव्य केले हे बरोबर होतं. ह्यामध्ये या पूर्ण गोष्टीला घडामोडीला लोकप्रतिनिधी आम्हाला हे त्यांनी जे आमच्यावर बोललं हे त्यांनी कुराणवर हात ठेवून सांगावं हे बरोबर होतं. ह्याच्यामध्ये संभाजी पाटलाचा कुठंतरी संबंध आहे, माझा कुठं जरी काडीचा संबंध आहे, त्यांनी हे बोलून दाखवावं, सिद्ध करून दाखवावं की ह्या सगळ्या गोष्टी जे महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जे घडल्या हे माझ्यामुळं झालं. राजकारण सोडून देईल. मला ह्या गोष्टीमध्ये एवढंच वाईट वाटले. टीका टिप्पणी करा तुम्ही, मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. पण आज जे निलंग्याच्या व्यापाऱ्यांना, निलंग्याच्या सर्वसामान्य ह्यांचा काय दोष हो? काय त्यांचं चुकलंय? त्यांना ह्याची माहिती आहे का? निवडणूक आयोग तिथं बसलाय. आपण निषेध करा ना, निषेध काळ्या पट्ट्या बांधून आपण सर्वांनी व्यापार करा. आमचं आजचा दिवस निवडणूक आयोगाने जे काय कृत्य केलं असेल, आम्ही शांततेत, आम्हाला पसंत आलं नाही, तुम्ही व्यक्त होऊ शकतात, मांडू शकतात, नाराजगी मांडू शकतात. वेगवेगळे माध्यम आहेत आपल्याला. पण हातावरचं पोट असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने आपण वेटीस धरणं हे चुकीचं आहे. आणि आमचा एक जो मुद्दा वचननाम्यातला राहून गेला होता, आम्ही निलंग्यामध्ये अशा प्रकारचं बंद, कोणता जरी समजा असा एकदम क्रुशियल विषय आला, व्यापाऱ्यांशी संवाद करून कोणताही निर्णय असा आला की ज्याच्यामुळे व्यापाऱ्यांवर अडचण निर्माण होणार आहे, त्यांच्या पोटावर गदा येणार आहे, असा कोणता जरी विषय आला, असा कोणताही प्रसंग आला, सर्व व्यापारी बांधवांच्या संमतीनेच आम्ही असा भविष्यात देखील निर्णय घेऊ. वचननाम्यामध्ये आज मी आपल्या माध्यमातून सांगतो, आमचा हा मुद्दा राहील. आमची नगरपालिका कोणत्याच प्रकारच्या बंदला समर्थन देणार नाही, हे देखील मी आपल्याला आज या माध्यमातून सांगतो. आणि ह्या 15-20 दिवसामध्ये आपण सर्वांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं, यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. कुणाला या विषयामध्ये कुणाला काही विचारायचं असेल तर आपण विचार. मत असतं कोणत्याही निवडणुकीमध्ये, सर्वात महत्त्वाचं इंडिव्हिज्युअल लोकांचं मत नसतं. जो RO असतो, रिटेनिंग ऑफिसर, शेवटपर्यंत ही इज दी हेड ऑफ ऑल दी डिसिजन्स टू बी टेकन. मग त्या मुमेंटला इवन कलेक्टर कान
डिक्टेट एनी टर्म्स ऑन RO, हे नियम आहेत. त्याच्यामुळं ROनी जे प्रेझेंटेशन दिलं की निवडणुका पुढे ढकलू नये, ते प्रेझेंटेशन घेऊन की किमान जिथं निवडणुका घेण्यास तयार आहे हे प्रेझेंटेशन घेऊन अरविंद पाटील तिथं बसून होते. 29 तारखेला पत्र आला होता, त्या पत्रानुसारच कारवाई करण्यात आली पोलीसची, म्हणजे 1 तारखेचे रद्द करण्यात आला, पुढे ढकलण्यात आलं, 29 तारखेच्या पत्रावर करण्यात आला. तर त्या संदर्भामध्ये आपण निषेध किंवा यामध्ये निवडणूक अधिकारी चूक असं मानतो. आपण जरा उशिरा आलात तरी देखील मी त्याचं जे लेखी स्वरूपातलं त्याचं जे बंच आहे ते त्याच्यातलं पत्र मी आपल्याला देतो. निवडणूक आयोगाचं पत्र 29ला आलं. निर्णय त्यांनी आता काल 1 तारखेला निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोगाने दिल्यानंतर मग रिटर्निंग ऑफिसरनी आपली प्रेस घेतली. त्यांना तो अधिकार नव्हता. वर मुख्य निवडणूक आयोगाचं पत्र त्यावेळेस आलं, हे पत्र मी आपल्याला देतो. त्यानंतर हे पत्र 29 तर नाही आहे, हे पत्र 1 तारखेचं. 29 तारखेला पत्र आलं, 30 तारखेला VC ठेवली. त्याच्यानंतर VC मध्ये आपली भूमिका स्ट्रॉंग होती. त्या VC मध्ये कलेक्टरनी आपल्यासारखंच सांगितलं की निवडणूक घेणं योग्य आहे आणि आम्ही सज्ज झालो, आम्ही तयारीत लागलो. आणि परत त्याच्यानंतर 30ला संध्याकाळी 7:30-8 वाजता त्यांनी क्लेरिफिकेशन दिलं की मी एकदा जे पत्र काढले त्याच्यात बदल होणार नाही आणि उद्या मी त्याच्यावर बैठक घेणार आहे. हे का सांगतो, याचं मागचं कारण असं आहे की सर्व पक्षी त्या ठिकाणी चौकात येऊन निषेध व्यक्त करत असताना भारतीय जनता पार्टी कोण दिसलं नाही, हे संभ्रम निर्माण झाला होता, त्याच्यामुळे तो विचारला प्रश्न. नाही, हे बघा, निवडणुकीचे ज्यांचे लोक निवडणूक पूर्ण मेहनत लोकांपर्यंत गेलेलं, मतदारपर्यंत गेलेलं, प्रचार केलेला, अहो मला एक सांगा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रात्री ह्या माणसाने, हे बघा 288 पैकी किती जणांचं त्यांनी सांगितलं, पण फक्त निलंग्याच्या आमदाराचं नाव घेऊन सांगितलं. यांनी रात्री फोन केले, मला सांगितले आम्ही तयार आहेत, आम्ही सज्ज आहेत, आणि अत्यंत त्याच्याबद्दलचं खेद व्यक्त केलं. हे चुकीचं परसेप्शन हे क्रिएट करणं हे एकदम चुकीचं आहे. आणि हे जरी ह्या सर्व गोष्टीला आपण पत्रकारात माझी आपल्याला विनंती आहे, पत्रकारितेमध्ये पूर्ण डिटेल माहिती घेऊन मी काय म्हणतो ह्याला महत्व नाहीये, कुणी काय म्हणतं ह्या गोष्टीला महत्व नाहीये, ह्यांनी अशी टीका केली म्हणून मी अशी टीका करणं हे अत्यंत चुकीचं आहे. पत्रकार महोदयांनी आपल्याला जी माहिती असते, आपले सर्व प्रश्न, आपल्या सर्व बाबतीत माहितीच्या आधारावर, उद्या कुणी काही बोलल, देवेंद्रजी तेच म्हटले उद्या कुणी जाईल, आजपर्यंत कधी कुणी असं झालं नाही. ही जी मी माहिती सांगितली ही पूर्ण निवडणूक आयोगाच्या माहितीच्या आधारावर मी आपल्याला दिलेली माहिती आहे. सर्वात मोठा उत्सव म्हणून निवडणुकाकडे मतदानाकडे जातं. याच्यापूर्वी अशा कधी घटना घडल्या नाही. त्याच्या अगोदर अनेक नगर परिषदेच्या इलेक्शन झाल्या, स्थानिक स्वराज्याच्या झाल्या. कधीतरी कुठंतरी एखादी निवडणूक कुठेतरी उमेदवार वारला तर ते यावेळेस हे जे काही चालू आहे त्याच्यावर अंकुश आणण्यासाठी राज्य सरकार काही प्रयत्न करणार का, किंवा तुमचं आता केंद्रात सरकार आहे अशी वेगळी काही मागणी करणार आहात का? नाही, आमच्या पक्षाने तशी ऑलरेडी देवेंद्रजींनी काल सांगितलं, आम्ही तसं प्रेझेंटेशन जे काय घडलं ह्याच्या विरोधामध्ये जे काय घडलं हे चुकीचं घडलं नाही असं सरकार म्हणण्यापेक्षा पक्ष म्हणून वेगळं प्रेझेंटेशन आहे आणि सरकार म्हणून वेगळं प्रेझेंटेशन आहे. आणि ते प्रेझेंटेशन जे करणार आहेत त्याची देखील कॉपी आम्ही आपल्याकडे आणलेली आहे. आम्ही जे कोर्टात ह्या विषयाच्या विरोधात निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतला त्याच्या विरोधात काल आम्ही गेलोय. कोर्ट हे आपलं माध्यम आहे, न्यायव्यवस्था माध्यम आहे, तिथं आपण जाऊ शकतो. आणि त्यांनी केलेल्या निर्णयावर आज मला म्हणता येत नाही, पण त्यांनी चुकीचं केलंय, पण त्या निर्णयावर त्यांच्यावर निश्चितपणे आम्ही न्यायव्यवस्थेतून त्यांच्या विरोधात आम्ही त्यांच्या निर्णयाच्या विरोधात गेलोय. असं कधीच घडलं नाही. 2011 मध्ये असा प्रसंग आला, त्यावेळेस 3 दिवस त्यांनी निवडणूक वाढवून दिली होती आणि आता देखील 1 दिवस प्रचार वाढवण्याचं कारण तेच होतं. तरी देखील निवडणूक आयोगाच्या ॲडमेंट भूमिकेमुळे त्यांनी त्यांच्या निर्णयामध्ये बदल न केल्यामुळे आपल्याला हा प्रसंग, ही परिस्थिती समोर आली. भैयासाहेब, आता टेक्निकल जो मुद्दा आहे की 23च्या नंतर जे काही जजमेंट आले कोर्टाचे ते घेऊ नका, पण सगळ्या निवडणुका पुढे घातली पाहिजे. मग तुमच्याकडे कोणता टेक्निकल मुद्दा होता की जे निवडणूक निलंग्याची घेतलीच पाहिजे, असं कोणता मुद्दा होता? नाही, आमच्याकडे विड्रॉ नव्हतं. जर विड्रॉ असतं तर तुमचे चिन्ह बदलले असते.
विड्रॉ नव्हतं. विड्रॉ असतानाच म्हणजे आता जे आम्ही दिलेलं आहे, मी जे आपल्या आरोनी जो निर्णय दिलाय त्या आरोची कॉपी देखील मी आपल्याला त्यांच्याकडनं अधिकृतपणे मी हे दिलंय, पत्र दिलंय. ती कॉपी माझ्याकडे येईल. मला माहिती आहे त्यांनी काय दिलेलं आहे, कारण ते त्यांनी अधिकृत जे होतं ते पाठवून दिले, पण अधिकृतपणे मी एक घेतो. आपण देखील त्यांच्याकडनं घेऊ शकतो. माझी विनंती आहे, हे जे विषय आहे ना, हा विषय माझं म्हणणं आहे की चुकीचं परसेप्शन जनतेने निर्माण करावं. पण पत्रकार बांधवांच्या माध्यमातून चुकीचं परसेप्शन जावं असं फार मला असं वाटतं की ते चुकीचं ठरेल. तर निवडणूक आरोने असं दिलं की निवडणूक घेणं योग्य आहे असं आरोचं पत्र आहे विड्रॉल नसल्यामुळे. हां आणि हां कलेक्टरनी VC मध्ये सांगितलं ज्यांनी कोर्टात गेले होते ज्यांच्यामुळे इथला प्रॉब्लेम झाला त्यांना काहीच बेनिफिट नाही, त्यांना काहीच करताच येणार नाही. आणि मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रातले परत माझी अजून विनंती आहे 24 नगरपालिकेच्या आरोला एक फोन करा बसून सर्वजण. फक्त निलंग्याच्या आरोचे पेट्या तयार होत्या, बाकीच्यांनी काय केलं म्हणजे सकाळीच त्यांनी थांबवले. पण आम्हाला विश्वास होता की निवडणूक आयोगाने जी 1 वाजता सर्व पक्षीय डेलिगेशनला सर्व पक्षीय बैठक जी आरोनी मुख्य निवडणूक आयोगाने घेतली त्यामध्ये आम्हाला असे एक वाटत होतं, चान्स वाटत होता 5-10% की आपली निवडणूक होईल. आणि मी आरोनला म्हटलं की मुख्य निवडणूक आयोगाचा निर्णय होण्याच्या पूर्वी तुम्ही काही घोषित करू नका ना. समजा मुख्य निवडणूक आयोगाच्या पूर्वी जर ह्यांनी घोषित केलं असतं आणि तुमची यंत्रणा सज्ज नाहीत असं म्हटलं, आधी मुख्य निवडणूक आयोगाची प्रेस नोट येऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही प्रेस नोट जाहीर करा. मग हे मोठी विसंगती आहे भाईसाहेब, कारण इकडे तर विड्रॉल तर नाही आणि परत विड्रॉलला आम्ही तेच सांगत होतो. म्हणजे अध्यक्षपदाचा विड्रॉल आणि 8 आणि 9 मध्ये सुद्धा विड्रॉल करू शकतात नाही अहो, त्याच्यातला अजून ट्विस्ट असा आहे, जे सिलेक्ट झाले त्यांनाच ती संधी आहे. बरोबर आहे. म्हणजे ट्विस्ट आहे. कोर्टाने त्यांना डिसमिसच केलंय, संधीच दिली नाही. हा. तर त्यामुळे ते कुठे येणार आहे. हा टेक्निकल मुद्दा घेऊन आपण हायकोर्ट मग आम्ही कोर्टात तेच गेलोय. मी तुम्हाला सांगतोय काय, आम्ही आता कुठे अपील करणार. त्याला जेवढं सांगायचं समजून पूर्ण महाराष्ट्रातले सगळे लोक, सर्व पक्षाचे लोक होते. काल त्यांच्या वकिलांनी सहित एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलं आम्ही अपील नाही, आम्हाला याचिका दाखल करावं लागेल हायकोर्टात असंच सांगितलं त्यांनी एका त्यांच्या वकिलांनी. मुंबई खंडपीठात आज आहे. हा आज त्यांनी आज 10:30 वाजता ठेवले. म्हणजे आता हे बघा, ही स्टँडर्ड प्रक्रिया आहे. उगं काहीतरी बोलायचं. मी प्रेस एवढ्यासाठीच घेतली की तुम्ही व्यापाऱ्यांना का वेठीस धरलं, निलंग्याच्या सर्वसामान्य नागरिकांना का वेठीस धरलं, हा मुद्दा तुमचा करेक्ट आहे, योग्य आहे. आणि तुम्ही कुणाला बोलायला पाहिजे होतं. तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठांना विचारा ना, श्रेष्ठीला विचारा, सगळ्यांना विचारा. ह्या विषयाला धरून तुम्ही हरामखोर असे शब्द वापरता. कुणाला वापरले मी आता ते नीट बघितलं नाही. मी बघितलं की ते माझ्याचं ते स्क्रोल केल्यानंतर आलं. ते जर कुणाला वापरलं ते बघणार आहे मी. भैया साहेब, तुम्ही म्हटलात नगरपालिकेचं पुढच्या सत्ता आली तर जे येणाऱ्या जे धरणे आंदोलन किंवा धरणे ते नाही, धरणे नाही, हा फक्त बंद, निलंगा बंद. हा समर्थन देणार नाही किंवा परवानगी देणार नाही. आंदोलन करू देणार लोकशाहीमध्ये मग आंदोलन कसं न्याय मागायचं. हा मी आपल्याला परत सांगतो सर, तुम्ही आपल्याला न्याय व्यवस्थेने संविधानाने जे दिलेले अधिकार आहेत निषेध करायचे, एखाद्या गोष्टीचा निषेध करण्याचे संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेत त्या अधिकारामध्ये तुम्ही आंदोलन करावं. पण व्यापाऱ्यांना वेठीस धरून बंद करणं, व्यापार बंद करणं, व्यापार ठप्प करणं, ह्या गोष्टीला व्यक्तिशः आमचा विरोध आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते टाकू. आंदोलन करा, धरणे धरा, ह्या सगळ्या गोष्टीला कुठं विरोध नसतो कधी. दुसरा प्रश्न आहे भाई साहेब, लोकसभेच्या नंतर कमीत कमी 1.5 ते 2 वर्षाच्या बादच तुम्ही पहिली पत्रकार परिषद घेता. नाही हो, त्याबाबत न घेण्याचे कारण किंवा पार्श्वभूमी सांगता येईल. मला वाटतं असं काही झालेलं नाही. आपले अनेक पत्रकार परिषद झालेले आहेत, अनेकदा आपण आलेलो आहेत, अनेकदा आपण भेटलेलो आहे. पण असं कधी हे नाही की पत्रकार परिषद घ्यायचे नाहीत. संपर्कात राहू सगळे